श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मंगळवार आहे। मंगळवारच्या दिवशी मी मंगल कलश कशा भरते आज तुम्हाला हे दाखवणार आहे। एका प्लेटमध्ये असे तांदूळ भरून घ्यायचे आहे। त्यावर मंगल कलश आपण असा ठेवायचा। त्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी आणि एक नाणं टाकून घ्यायचं आहे। हळदी कुंकू टाकून पूजा करून घ्यायची आहे। कारण हा मंगल कलश आपल्या शुभ समृद्धीचे आणि देवत्वाचे प्रतीक मानला गेला आहे। त्यामुळे मंगल कलश हा आपण रोजच भरायचा आहे। रोज त्याचे पाणी रोज बदलायचं आहे आपल्याला। ह्या मंगल कलशातले पाणी रोज बदलायचे आहे। मंगळवार शुक्रवार असं करू नका। हा मंगल कलश आहे कारण यातले पाणी तुम्ही जसे जसे कायम भराल, रोज नवे नवे पाणी भराल तुम्ही, तसं त्यामध्ये तुम्हाला हा मंगल कलश शुभ आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करून देतो। तर हा मंगल कलश माझा असा भरून झालेला आहे। ही आई भगवतीची सेवा आहे। तर आपण ह्या मंगल कलशाला आपल्या कुलस्वामिनीचं सुद्धा रूप मानतो। त्यामुळे हा मंगल कलशातलं पाणी तुम्ही रोजच्या रोज बदला। रोजच्या रोज हा नारळ सुद्धा ओला करून घ्या। आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही हा मंगल कलश असा भरा। श्री स्वामी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अशा अधिक माहितीसाठी, आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।